आनंद महल नारायण धारक प्रकरण 21। सदानंदला कॉटवर झोपवून वंदना स्वयंपाकघरात आली आणि तिथेच टेबलापाशी उभी राहिली. आधीच तिच्या संसाराचा पाया पक्का नव्हता आणि आता तर आसपास वादळाच्या तुफानाच्या खुणा दिसत होत्या. अशा अपवादात्मक परिस्थितीत ती रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचा, स्नान, स्वयंपाक इत्यादींचा विचारच करू शकत नव्हती. खोलीभर भिरभिरणारी तिची नजर शेवटी टेबलावरच्या दगडाकडे गेली. फक्त आता ती मनातल्या मनात सुद्धा त्याला दगड म्हणू शकत नव्हती. कशी म्हणणार? एखाद्या वस्तूला दिलेलं देवत्व काढून घेता येतं का? सहसा फार तात्विक विचार न करणाऱ्या वंदनाच्या मनात एक विलक्षण विचार आला. आसपासच्या परिस्थितीचा माणसाच्या मनातल्या विचारांवर काही परिणाम होत असलाच पाहिजे. पण ही क्रिया एकतर्फी नसली तर माणसाच्या मनातल्या विचारांचाही आसपासच्या परिस्थितीवर परिणाम होत असला तर तिला कशाची कल्पना होती? क्षणापूर्वी देवत्व प्राप्त झालेला हा दगड, ती त्याचं काय करणार होती? स्वयंपाकघराबाहेर तर खास फेकणार नव्हती आणि सदानंदच्या नजरेत पडेल अशा उघड्या ठिकाणीही ठेवणार नव्हती. वादाला आणखी कारण नको. कडोसरीचा रुमाल काढून तिने त्या अक्षता आणि त्यावरचा पाषाणखंड दोन्ही रुमालात बांधून घेतलं आणि रुमाल कडोसरीला परत लावून ठेवला. आनंद महल सोडायचं काय होईल ते हो, पण आजचा दिवस तर इथे काढायचाच होता. काहीतरी जेवण आवश्यक होतं. स्टोव्ह पेटवलेलाच होता. त्यावर तिने भाताचं आधण ठेवलं. डब्यातली कणिक काढली. रामधनचा हिशेब मनात ठेवून साधारण 10-11 पोळ्यांची कणिक तिंबून तयार केली. भाजीसाठी कांदे बटाटे चिरले. 2 लहान बरण्यात कोरड्या चटण्या होत्या. त्यांच्यावर घेण्यासाठी ती फोडणी करून ठेवणार होती. ही रोजची कामं इतक्या सवयीने होत होती की मन विचारांना मोकळं होतं. पण एखाद्या बंद आकाशात सापडलेलं पाखरू सतत फडफडत राहावं, एकदा या भिंतीवर एकदा त्या भिंतीवर आपटून परत परत भिरभिरत राहावं, तसं तिच्या मनाचं झालं होतं. सर्व काही धूसर होतं. विचारांना नीट दिशा सापडत नव्हती. काहीतरी करायला हवं असं सारखं वाटत होतं, पण ते काय आणि कसं याचा उलगडा होत नव्हता. सदानंदला जागा करून ती स्वयंपाकघरात परत आली तेव्हा स्वयंपाकघराच्या दाराशीच रामधन उभा होता. इतका वेळ कुठे गडप झाला होता काय माहीत. काय म्हणतात बाबूजी, ठीक आहेत का? रामधनने विचारलं. आता जागे झालेत, येतीलच एवढ्यात. रामधन दाराशीच घोटाळत होता. त्याला काही सांगायचं होतं का? कदाचित त्याला अवघड वाटत असेल. रामधन, वर खरोखर काय झालं रे? बाबूजींना आपण खोलीत नेऊन ठेवलं, पण मग तुझी गाठच पडली नाही. काय झालं ते तरी सांग. मग तिला आठवलं त्याने मघाशीच आपल्याला सर्व काही, निदान त्याला जाणवलं, समजलं ते सर्व काही सांगितलंच आहे. ते राहू द्यात बाईजी. मी म्हणत होतो ते आता तुम्हाला पटलं का? इथे तुम्ही बाबूजींनी राहायला यायला नको होतं. मला पटलं, पण बाबूजींना पटायला हवं ना. मला नाही वाटत ते आनंद महल सोडून जायला तयार होतील. वंदना जरा खालच्या आवाजात म्हणाली. आणि रामधन, तू इथे कशासाठी आला आहेस? मास्टरजींनी मला सांगितलं आहे तुझ्या भावासंबंधात. रामधन स्वतःशीच मान हलवत होता. बाईजी, आपल्याला काय माहीत असतं? मला वाटलं होतं आत प्रवेश मिळवावा, पाहावं काय आहे ते. भावाचा ज्याने जीव घेतला त्याचा काही सुगावा लागतो का पाहावं. एक सुस्कारा सोडून तो म्हणाला. आपल्यासारख्यांचा काय पाड लागणार आहे इथे? आणि बाबूजी तर... दोघं एकमेकांशी बोलण्यात इतके गर्क झाले होते की मागच्या बाजूने आलेला सदानंद त्यांना दिसलाच नाही. काय खलबतं चालली आहेत माझ्या मागे? सदानंदचा आवाज जरासा चढला होता. तो रागाने रामधनकडे वळला. त्याच्या खांद्याला स्पर्श करत वंदना म्हणाली. हे पहा, तुम्ही जरा शांत व्हा. रामधन, तू जा रे. आणि रामधन हिरव्या दारातून मागे जाताच ती म्हणाली. सदानंद, मी मघाशी तुमच्याशी जे बोलत होते तेच रामधनही सांगत होता. ही जागा चांगली नाही. इथे नोकरीसाठी येण्यात तुम्ही चूक केलीत म्हणून सांगत होता. आणि असं सांगण्यात त्याचा काहीही फायदा नव्हता, उलट तोटाच होता. त्याला अगदी आरामाची अशी नोकरी मिळाली आहे, ती मात्र जायची. पण सदानंद हा रामधन इथला गावचा राखसकोटचाच आहे. एक हात वर करत सदानंद म्हणाला. हो हो, हजारदा हे पुराण मी ऐकलं आहे.
आपण परके आहोत, त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, हेच ना. आता तुला एकदाचं आणि शेवटचं सांगतो, मी ही नोकरी सोडणार नाही. मी आनंद महलवर राहायला आलो आहे ते काही 2 दिवसांच्या आत पळून जाण्यासाठी नाही, समजलं? वंदनाच्याही सहनशीलतेची आता मर्यादा झाली होती. नाहीतरी वाघ म्हटलं तरी खाणार, वाघोबा म्हटलं तरी खाणारच. मग आता अडून अडून बोलण्याची काय आवश्यकता होती? तुमचे शब्द समजले पण पटले नाहीत. तुमच्या डोळ्यांवर या आनंद महलमध्ये एखादी झापड आल्यासारखं झालं आहे. साध्या साध्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत. पहिल्या भेटीपासूनच या आनंद महलची तुमच्या मनावर काहीतरी मोहिनी पडलेली आहे. तो काहीतरी बोलणार तोच हात वर करून तिने त्याला अडवलं. सदानंद, मला एक सांगा, आत्ताच तुम्ही वर गेला होतात ना, तिथे काय झालं ते सांगता का? सांगता येईल तुम्हाला? आठवतं का? त्या खोलीत किती वेळ होतात? काय करत होतात? काही आठवतं? क्षणभर सदानंदचा चेहरा असा काही झाला की वंदनाला त्याच्याकडे पाहावेनाच. मग सदानंदने तिच्याकडे पाठ फिरवली. तो म्हणाला, माझ्या प्रत्येक क्षणाचा हिशेब देण्यासाठी काही मी बांधील नाही. मी काही एक सांगणार नाही. तुला हवं ते तू समजू शकतेस. सदानंद वळून दिवाणखान्यात गेला. ती त्याच्याकडे पाहतच राहिली, कारण त्याचा चेहरा, आवाजही बदलला होता आणि आता त्याच्या चालण्याची ढबही बदलली होती. खांदे जरासे जवळ घेऊन पुढे बाक काढून एक एक पाऊल सावकाश टाकत तो चालला होता. डावीकडच्या त्या नाचमैफिलीच्या लांबच लांब खोलीत सदानंद गेला. वंदनाचं नवल आणि तिची उत्सुकता, त्यात ती आत्ताचा मनातला विचार विसरूनच गेली. एक प्रकारच्या कुतूहलाने ती त्याच्या मागे सावकाश गेली आणि खोलीच्या दारातूनच आत पाहू लागली. सदानंद खोलीत काहीतरी शोधत असल्यासारखा फिरत होता, पण शेवटी असं वाटत होतं की तो जवळजवळ अर्धनिद्रेतच आहे. फिरता फिरता शेवटी तो भिंतीजवळच्या त्या लहानशा नक्षीदार टेबलापाशी थांबला. त्या टेबलावरच ते काचेच्या घुमटासारखं घड्याळ होतं. सदानंदने टेबलाखाली हात घालून एक खण उघडला आणि त्यातून एक निमुळती लांबच लांब चावी काढली. अर्थात पहिल्या भेटीतच त्याने ती पाहिलेली असणार. सदानंदने घड्याळावरचा घुमट उचलून शेजारी ठेवला. डाव्या हाताने घड्याळ घट्ट धरून चावी तिच्या खाचेत घातली आणि घड्याळाला चावी द्यायला सुरुवात केली. जेव्हा केव्हा ते घड्याळ पूर्ण बंद पडलं तेव्हा आतली स्प्रिंग पुन्हा उलगडली गेली असली पाहिजे, कारण सदानंद कितीतरी वेळ चावी देत होता आणि चावी पूर्ण देऊन झाल्यावर त्याने चावी परत खालच्या खणात ठेवली. खण बंद केला. घड्याळ टेबलाच्या मध्यभागी ठेवलं आणि घड्याळाच्या लंबकाला हाताने हलकी गती दिली. वंदनाला गळ्यापाशी आणि कडोसरीपाशी एकदम चटके बसले. इतके अनपेक्षित की एक मोठा श्वास घेऊन ती मागे सरली. गळ्यापाशी हात नेला तर गळ्यातला गोफ गरम झाला होता. कडोसरीपाशी हात नेला तर तिथे रुमालाच्या गाठीत बांधलेला तो पाषाण देव सुद्धा गरम झाला होता. आता तो थंड होत होता, पण एवढ्यातच त्यात एक विलक्षण धग येऊन गेली होती. अर्थात सदानंदने घड्याळ सुरू करताच, घड्याळ सुरू होताच आनंद महलमध्ये काहीतरी बदल झाला होता. कोणत्या तरी सुप्त यंत्रणांना किल्ली मिळाली होती. घुमटासारखं घड्याळ हा एक केवळ संकेत होता आणि आता न दिसणाऱ्या, न जाणवणाऱ्या ज्या काही यंत्रणांना प्रेरणा मिळाली होती त्या शुभ नव्हत्या, धोक्याच्या होत्या. त्या गोफात आणि त्या भारीत पाषाणात क्षणमात्र बावरलेल्या आणि विरून गेलेल्या त्या धगधगत्या उष्णतेचा पुरावाच बोलका होता. ते काही तिला सूचना वा इशारा देण्यासाठी झालं नव्हतं. तिला इतकं महत्त्व खासच नव्हतं. विरुद्धांची ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती. तिला एवढंच उमगलं, आपण अधिक सावध, अधिक जागरूक राहायला हवं. घुमट घड्याळावर ठेवताच सदानंद एकदम पूर्ववत झाला होता. आपल्या आसपास त्याने नजर टाकली आणि तो मागे फिरला. आपण एवढ्यात काय केलं आहे हेही तो विसरून गेला होता, कारण घड्याळ सुरू करताच त्या दिसणारी वेळ बरोबर आहे का हेही पाहायला तो थांबला नाही. सरळ दाराकडे निघाला. वंदना, तू इथे? तिला पाहताच तो म्हणाला, तुमच्या मागोमाग आले होते. तुम्ही काय काय करता आहात ते पाहायला. तो काहीच बोलला नाही. कदाचित त्याला आपण काय केलं ते आठवतही नसेल, जसं वरच्या खोलीतही काही आठवत नव्हतं तसं.
क्षणभर विचार करून तिने काहीच न बोलण्याचं ठरवलं. पण तिला एकाएकी वाटलं, या आनंद महल मधला आपला अल्पकाळचा सारा संसार एखाद्या नाटकासारखा चालला आहे. एक एक जण त्याला ठरवून दिलेल्या भूमिकेत वावरत आहे. साधं नाटक नाही, कारण त्यातल्या पात्रांना काही प्रमाणात तरी स्वातंत्र्य, जाण असते. हे तर एखाद्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळासारखं होतं. पडद्यामागे किंवा दृष्टीआड किंवा जाणीवेच्या आड कोणीतरी सूत्रधार होता आणि तो साऱ्यांना नाचवत होता. समजायला नको ती गोष्ट तिला समजली होती का? ठीक आहे तर मग, ती बाहुलीसारखी नाचणार नव्हती. ती हा संताप आणणारा साचा तोडणार होती. तिच्याकडून अपेक्षित असलेल्या क्रिया करणार नव्हती. सदानंद, आधी तुम्ही स्वयंपाकघरात या, 2 घास खाऊन घ्या, मग तुमचं स्नान दाढी हे सारं उरका. त्याचा हात धरून त्याला आपल्याबरोबर आणत ती म्हणाली. आणि असंच चालू झालं. ज्या क्षणी तिच्या मनात एखादी इच्छा येई त्या क्षणी ती नेमकी विरुद्ध क्रिया करत राहिली. दोघांची जेवणं झाली. मनात येऊनही तिने त्याला काहीही आग्रह केला नाही. तिने त्याला कशाचीच आठवण दिली नाही, कशाचीही घाई केली नाही. त्याच्या आपल्या गतीने त्याने दाढी स्नान उरकलं. कपडे बदलून तो खोलीत आला. 5-10 मिनिटांनी तिने खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा तो डोळे मिटून पडून राहिला होता. कदाचित झोपलाही असेल. जेवण झाल्यावर रामधनने स्वयंपाकघरातला सर्व पसारा आवरला होता. तो मागच्या खोलीत असणार. दुपारचे 3 वाजले होते. आता वंदनाला जाणवलं, सकाळी सकाळी आपल्याला वाटलेली प्रसन्नता कुठच्या कुठे गेली होती. सकाळच्या फेरीनंतर ती जी आत आली होती त्या क्षणापासून तिची सतत धावपळच चालली होती. आत्ताच तिला जरासा निवांत वेळ मिळत होता. ती एका कुशनच्या खुर्चीत बसली आणि मागे रेलली. आपल्याला केव्हा झोप लागली हे तिला समजलं सुद्धा नाही आणि आपल्याला जाग कशाने आली हेही तिला समजलं नाही. संध्याकाळ झाली होती. उन्हं उतरली होती. हवेत बराचसा गारवा आला होता आणि अर्थात आनंद महलमधली शांतता तशीच होती. ती कधीच भंग पावत नसणार. अपरिचित पावित्र्यात झोपल्याने वंदनाचं सारं अंग अवघडलं होतं. उठून आळस देता देता तिने घड्याळात पाहिलं. 6:30 वाजले होते. म्हणजे जवळजवळ मी 3 तास झोपले होते. आणि सदानंद, तेही झोपून राहिले होते की काय? तिने खोलीत डोकावून पाहिलं. पलंग रिकामा होता. स्वयंपाकघर आणि समोरचा तो लांब अरुंद हॉल या 2 खोल्या वगळता बाकीच्या खोल्यांची दारं बाहेरून बंद होती. तिने स्वयंपाकघर आणि हॉल इथे डोकावून पाहिलं, पण ते औपचारिक होतं. तिची नजर वरच्या मजल्याकडे गेली आणि तिच्या सर्वांगावरून एक शहार सरसरत गेली, अस्वस्थतेची आणि भीतीचीही. मागच्या बेसच्या दरवाजापाशी जाऊन तिने रामधनला हाक मारली. रामधनचा चेहराही लालबुंद झाला होता. त्यानेही झोपलेली दिसत होती. तिला राग आला, पण तो क्षणभर सुद्धा टिकला नाही. शेवटी जो तो आपलं धैर्य टिकवण्यासाठी काहीतरी करतोच. तिने नाही का अंगणातल्या पाषाणखंडाला रक्ताचा अभिषेक केला? रामधन, बाबूजी परत वर गेलेत. बाईजी, मागच्या दरवाजातून मी मधून मधून आत नजर टाकत होतो. तुम्ही गाढ झोपला होतात आणि मला बाबूजी वर जाताना दिसले. स्वतःशी मान हलवत तो म्हणाला, मी तुम्हाला जाग आणली नाही. तसाच मागे गेलो आणि दारू ढोसत राहिलो. त्याच्यावर रागावण्यात काय अर्थ होता? आणि आता त्याचा काय फायदा होणार होता? एकदा त्याने धोका पत्करून सदानंदला खाली आणलं होतं. शेवटी तो बोलून चालून पगारी नोकर. त्याच्या बांधिलकीलाही काही मर्यादा होत्याच की. तिलाच शेवटी ते करावं लागणार होतं. एवढ्यात अंधार पडेल. त्याआधी दिवे लावायला हवेत. भिंतीपाशी जाऊन तिने दिव्यांची बटणं खटाखटा दाबली. एकही दिवा लागला नाही. तिने काही सांगायच्या आधीच रामधन घाईघाईने मागे जाऊन 5-1 मिनिटात परत आलाही. बाईजी, जनरेटर चालू आहे. मग दिवे का लागत नव्हते? सगळे दिवे एकाएकी जळून गेले असणं अशक्यच होतं. कुठे तांत्रिक बिघाड असेल तर तो शोधण्या इतकं ज्ञान तिला कुठे होतं? आणि आता त्यासाठी वेळ तरी कुठे होता? वेळच महत्वाचा होता. अजून प्रकाश शिल्लक होता, तोवरच वर जाऊन सदानंदला खाली आणायला हवं. वंदना जिन्याने वर निघाली. बाईजी, कुठे चाललात? रामधनने विचारलं. बाबूजी वरच असणार नाही का? त्यांना खाली आणायला नको का?
रामधन, मी तुला चल म्हणू शकत नाही, आज्ञा तर करू शकणारच नाही, विनंतीही करणार नाही, तसा मला अधिकारही नाही. मागे न पाहता ती वर निघाली. 1-2 सेकंदातच तिच्या कानावर रामधनच्या पावलांचा आवाज आला. वंदना वळून वर आली. दुसऱ्या मजल्यावरच्या एकूण एक सर्व खोल्या बंद होत्या. फक्त त्या कोपऱ्यातल्या लहानशा खोलीचं दार उघडं होतं. त्या खोलीतून ती आत गेली. फडताळाचं दारही उघडं होतं. एक उद्दाम आवाहन. वंदना दारातच उभी राहून त्या दाराच्या काळ्या चौकोनाकडे पाहत होती. मोठा हिय्या करून ती वर निघाली होती खरी, पण एखाद्या जनावराच्या वाचलेल्या जबडासारखा तो काळा चौकोन पाहताच तिच्या छातीत धडधड व्हायला लागली. शेवटी ती एक सर्वसामान्य संसारी स्त्री होती. तिची समज आणि पोच कुठपर्यंत जाणार? एव्हाना रामधनही तिच्या मागोमाग खोलीच्या दारापाशी येऊन पोहोचला होता. खोलीला खिडकी होती, पण एव्हानाच बाहेरचा दिवस अंधारून आला होता. दिवे गेले होते. तिच्यापाशी टॉर्च नव्हता. जिना अरुंद होता. अंधारात वळण घेऊन जात होता. मनाचं खच्चीकरण करण्यासाठी यापेक्षा आणखी किती जास्त घटक हवेत? आत्ता नाही तर कधीच नाही, वंदनाच्या मनात विचार आला. जय देवा, ती मनातल्या मनात पुटपुटली आणि त्या फडताळाच्या दारातून आत शिरली. जिन्याने वर निघाली. आसपासच्या अंधारानेच आता तिच्या पावलांना गती दिली होती. ती वरच्या बाल्कनीत आली तेव्हा अक्षरशः धापा टाकत होती. बाल्कनीचा कठडा धरून ती त्या खोलीकडे निघाली. खोलीचा तो कोपरा अंधारात होता. ती दारासमोर येऊन उभी राहिली. समोर इतका अंधार होता की दार उघडं आहे का बंद आहे हे सुद्धा समजत नव्हतं. सदानंद, तिने हलकेच हाक मारली. समोर प्रकाशाचा लखलखाट झाला. तिचे डोळे तर क्षणभर दिपल्यासारखेच झाले. प्रकाश तर डोळ्यांच्या मिटलेल्या पापण्यातूनही जाणवत होता. त्याखेरीज एखाद्या भट्टीपाशी उभं राहिल्यासारखी उष्णतेची धगही जाणवत होती. तिचा खांदा मागच्या बाजूने कोणीतरी ओढत होतं. तिच्या कानात कोणाचा तरी आवाज येत होता. बाईजी, बाईजी. रामधनचाच आवाज. तिला मागे ओढत तो म्हणत होता. बाईजी, डोळे उघडू नका, समोर पाहू नका, मागे या. काही क्षण तिचा शरीरावर ताबाच नव्हता. तशाच डोळे मिटलेल्या अवस्थेत तिने रामधनला मागे खेचू दिलं. समोरचा झगझगीत प्रकाश गेला. ती भट्टीची आत गेली. ती भिंतीला पाठ लावून क्षणमात्र उभी राहिली. आसपास अंधार होता, पण शांतता नव्हती. शेजारच्या त्या खोलीतून खिंकाळल्यासारखा, गुरगुरल्यासारखा आवाज येत होता. खूप माणसांच्या गलक्याचाही आवाज येत होता. त्यातच काहींचे हेल काढून रडण्याचे, काहींचे अगदी गुदमरून हसण्याचेही आवाज होते. वाद्यांचा आवाज होता, घुंगरांचा आवाज होता. क्षणभर तिला सर्वच असह्य झालं. तिची शुद्धच हरपली असली पाहिजे. तिने जेव्हा आपले डोळे उघडले तेव्हा ती खालच्या दिवाणखान्यात एका खुर्चीवर बसली होती. चेहऱ्यावर पाण्याचा ओलावा होता. समोर रामधन उभा होता. मावळत्या दिवसाचा शेवटचा प्रकाश सर्वत्र होता. रामधन, आता मी. बाईजी, आत्ताचं विसरा. आपल्याला आनंदमहल सोडायला हवं. आनंदमहल सोडायचा? हो, गावात जायला हवं. पण गाव तर? हो, लांब आहे, पण चालत जाणं अशक्य नाही. वाटलं तर वाटेत थांबता येईल, पण चला, आत्ताच्या आत्ता निघायला हवं. पण मी अशी आणि सदानंद, त्यांचं काय? आता त्यांचा विचार करत बसायला वेळ नाही. हे बघा, ऐका. रामधनने एक बोट वर केलं. मघाशी कानांवर आलेला आवाज भास नव्हते. सर्व आनंदमहल त्या आवाजांनी घुमत होता. आवाज चढत होता. लांबवरून एखादा मोठा समुदाय जवळजवळ यावा तसा तो संमिश्र आवाज. त्याबरोबरच वरच्या बाजूने एक तडतडता हिरवा प्रकाशही दिसायला लागला होता. आनंदमहलमधली कोणती तरी अघोरी यंत्रणा कार्यान्वित झाली होती. तिच्या डोळ्यांसमोर घुमटाखालच्या घड्याळाला चावी देणारी सदानंदची आकृती आली. त्याची ती अनैसर्गिक चाल.
कदाचित रामधन म्हणतो तसंच वागणं योग्य होईल. खुर्चीवरून उठून त्याच्या आधाराने ती मोठ्या दारापाशी आली आणि दोघंही दारातच खिळून उभे राहिले. बाहेरचं आवार रिकामं नव्हतं. संध्याकाळच्या कमी होत जाणाऱ्या धुसर प्रकाशात त्यांना ते आकार दिसले. मळकट हिरव्या पानाकाटक्यांचे आकार. हेजमध्ये फांद्या, पानं कापून बनवलेले सिंह, हत्ती, वाघ यांचे आकार. आता त्यांच्यात चेतना आली होती. ते थिजलेले आकार आपापल्या जागा सोडून वावरात येरझारा घालत होते. वाघ सिंहाच्या शेपट्या जमिनीवर आपटत होत्या, हवेत चढत होत्या. हत्तीच्या सोंडा हवेत चढून सर्पाकार घेत होत्या. पण केवळ हेच आकार नव्हते. त्यांच्याखेरीज आणखी काही आकार जमिनीवरून सरपटत होते, काही उड्या मारत होते. त्या दोघांची बाहेरची वाट बंद झाली होती. रामधन नुसता जागच्या जागी गोठून उभा राहिला होता. सुटकेचा नाही तर बचावाचा काहीतरी मार्ग शोधायला हवा होता. आणि आता ती जबाबदारी शेवटी वंदनावरच येऊन पडली होती. या वास्तूतली सर्वात सुरक्षित जागा कोणती होती? दिवाणखान्यात तर मुळीच नाही. तो सर्व बाजूंनी खुला होता. तिथे कोणालाही व कशालाही प्रवेश नव्हता. शेजारची लांब मोठी खोली ही वर्जच होती. तिथे तर घुमटाखालचं घड्याळ होतं, ज्या घड्याळात या सर्व अघोरी घटनांची चावी होती. वरच्या मजल्याचा तर विचारही अशक्य होता. शेवटी राहता राहिलं ते काम चलाऊ स्वयंपाकघर, आणि तिथेच तिने त्या नवीन देवतेची स्थापना केली होती. म्हणजे त्यांचं देवघरही झालं होतं. रामधन चल, त्याला हाताने ओढत ती मागे वळली. बाईजी, आत्ता कुठे चाललात? तो हात मागे खेचत होता. बाहेर वाट आहे का पहा, आतच जायला हवं, चल. त्याला खेचत खेचत ती मागच्या खोलीत आली आणि रामधन आत येताच तिने आपल्या मागे खोलीचं दार बंद करून त्याला कडी घातली. रामधन, आपल्याला इथे आजची रात्र काढायला हवी. हाताने तिने कडोसरीला खोचलेला तो पाषाणाचा देव बाहेर काढला आणि त्या पत्राच्या टेबलावर ठेवला. एकदा या देवानं मला आणि सदानंदला वाचवलं होतं. आपण प्रार्थना करूया, पुन्हा एकदा आपल्या मदतीला तो येईल.